निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. मला एक अनुभव शेअर करायचा होता. किंजळे दादांच्या ह्याच्यातनं रिझल्ट आलेला. हो, काय अनुभवलं म्हणजे? म्हणजे जी तुम्ही व्हिडिओ बघा मागच्या वेळेस सेवा दिली होती का ताईंना, की मिस्टरांचं नाही का ड्रिंकचं वगैरे सुटत हो हो नव्हतं हो हो. आणि शनिवारचं त्या तोडगा वगैरे, तर तुम्ही ते तोडगे वगैरे खूप व्यवस्थित सांगता, हा, हा. विचारून घेता, त्याच्यामुळे मग आम्हाला पण त्याची माहिती भेटती ना. बरोबर. हा. तर मग तो तोडगा मी सेव्ह करून ठेवला व्हिडिओ. अच्छा. हा. आणि दर शनिवारी अमावस्याला वगैरे तो तोडगा चालू केला. पण 1 महिना झालं पूर्ण म्हणजे माझ्या मिस्टरांची ड्रिंक वगैरे सगळी बंद झाली पूर्ण. ओ, स्टॉप म्हणजे अजिबात काही नाही. अरे वा. आणि मी इव्हन त्यांना सांगितलं पण नाही की तो तोडगा त्याच्यासाठी चाललाय, कारण त्या लोकांना वेगळंच वाटतं. हो, हे बरोबर आहे. सांगायचंच नसतं ताई. त्यांना चांगल्या काय, गोष्टी करायला काय घाबरायचं. हा, तर त्यांना म्हणलं की काय नाही, थोडी बाहेरची बाधा वगैरे असते त्यामुळं आपल्याला खूप अडचण येतात ना, म्हणून म्हणलं हे करायचंय, बाकी काही नाही. किती छान. मस्त. त्यांना हे केलं आणि तो उपाय चालू आहे. पण खूप छान. मग दादांना फोन केला, दादांना सांगितलं, दादा म्हणले ताई अनुभव शेअर करा. मी फोन लावत होते पण स्विच ऑफ रात्री. नाही नाही, काय झालं, मी जरा गावी पण गेली होती हा आणि थोडी तब्येत पण बरी नव्हती. हा, हा. जरा स्पॉन्डिलायसिसचा त्रास झाला, अरे तर ती फिजिओथेरपी वगैरे चालू झाली होती ना, म्हणून हम्म जरा 2-3 दिवस बंद ठेवलं. हम्म. कारण हातात मोबाईलच धरता येत नव्हता मला. हा हा. कशी तब्येत आहे तुमची मग? आता छान आहे. आपले स्वामी आहेत ना ताई. हा, स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित हो, आहे. आणि केंजळे दादांनी पण सांगितलं होतं मला की गौमूत्रामध्ये तारक मंत्राची रक्षा मिक्स करून लावा. हो हा, हो. मग फरक पडला. तो हो. केले उपाय. आणि आता दादांनी मला काही माझे प्रश्न आहेत वैयक्तिक, हम्म. तर ते मी बोलणं वगैरे झालं, मला सेवा पाठवली. मी आता जस्ट सेवाच करत होते सकाळचं. अच्छा. हा स्वयंपाक वगैरे झाला सगळा, टिफिन वगैरे. हा हा तर मग ते सेवाच करत होते, तेवढ्यात तुमचा मेसेज आला. म्हणलं आता अनुभव शेअर करून घ्यावं. हा हा. आणि मग ते सेवा, ते रिझल्ट माझे आल्यानंतर ते पण मग मी अनुभव शेअर करेन. हो हो. आणि हा काय तोडगा सांगितला होता त्याच्यात? ते नाही का, त्या ताईंनी सांगितलं होतं बघा की त्यांच्या मिस्टरांचं सुटत नव्हतं, दादांनी ते शनिवारचं हो ते हो, 5 लवंगा. मला तो व्हिडिओ पाठवा इकडे. हो, मी पाठवते बघा. हा 5 लवंगा, 5 भीमसेन कापूर, 5 मोठ्या खड्या मिठाचे तुकडे, हा आणि 5 काळे तीळ, हा आणि काय होतं, 5 काळे उडीद. हे हम्म. 5 पदार्थ. तर मग त्या ताईंनी सांगितलेलं मी ऐकलं ना, तर ते मी काय करते, सगळे 5 पदार्थ घेते, हम्म महाराजांची मूर्ती आहे तिच्या चरणावर ठेवते. मी हम्म. दादांना पण सांगितलं. दादा म्हणले वा ताई खूप छान करता. म्हणलं त्यांच्यात की महाराज तुमच्या साक्षीने हे मी करते आणि ह्याच्यात यश द्या. हो, किती छान. आणि मग त्याच्यात खरंच यश आलं. त्याच्यात पण म्हणजे आता महाराजांनी ते कायमस्वरूपी टिकवावं. नाही, टिकणार टिकणार. आणि मग ते चरणाशी ठेवून त्याचं काय करायचं? मग ते थोड्या वेळ आपण ठेवतो, आणि नंतर मग जेव्हा संध्याकाळचं होतं तेव्हा मग आपण बाहेर असं काहीतरी हे जाळ वगैरे करायचा, काही ह्यांचा पाला पाचोळा किंवा आपल्याला काही सापडतील हा ते. हा. ते काळ्या कपड्यात ते सगळे 5-5 पदार्थ पोटली बांधायची, हम्म. आणि ह्यांच्या वरनं खाली 3 वेळा उतरायचे, आणि जे काही बाहेरची बाधा असेल हे ते हा म्हणायचं हा त्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे. तो हा. व्हिडिओ मी सेव्ह करून ठेवलाय. मी तो पाहून पाहून पुन्हा मला पाठवा तो व्हिडिओ, हा. म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकून देईल ना. हा, मग तेच म्हणलं कसं की बाकीच्या ताईंना, आणखीन कोणाला अनुभव वगैरे जे ऐकतात त्यांना, ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांना पण हे हो उपयोगी. हो हो. आणि म्हणून तुमचं नाव सांगू शकता का ताई?
नाही मी आता ह्या बरं, नका सांगू. कसं कोणाला हे होईल म्हणून हा 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 हा. मी इथली पुण्याच्या पुढचीच आहे, एक 20-25 किलोमीटर पुढे. अच्छा अच्छा अच्छा. हा हा पुढचे अनुभव मी दादांनी जे आता सेवा दिल्यात ना, हा. त्याचा रिझल्ट आला की मी नाव पण फार शेअर लवकर रिझल्ट येईल ताई तुम्हाला, फार लवकर येईल. आता अनुभव शेअर केला ना ताई, तर स्वामी आपल्याला दुसरा अनुभव देतातच. देतातच हा. आणि भरपूर आणि म्हणजे आपल्या चॅनलला जे आहेत ना ताई, म्हणजे अनुभव शेअर करतात त्यांना एवढे पटकन का रिझल्ट मिळतात, कारण सगळे श्रद्धेने करणार आहेत आपल्या चॅनलला. श्रद्धेने. आणि मी पण म्हणजे जो 1-2-3 वर्ष झालं जवळजवळ म्हणजे पूर्ण अनुभव वगैरे पाहते, हा हा. सेवा वगैरे चालू आहे, असं हम्म. काय नाही. मी बाकीचे भरपूर काम माझी झालेली आहेत स्वामींच्या कृपेने. हो ना. एक आता मोठं झालं आणि आता बाकीचे काही दादांना सांगून सेवा घेतलेली आहे, चालू आहेत आता. होणारच ताई. विश्वास आहे स्वामींच्यावर आणि दादांच्यावर, खूप विश्वास हा. होणारच आहे. खरं खरं. जिथे कोण नसतं आपल्या पाठीमागे, तिथे फक्त महाराज असतात. महाराज असतात. दादांसारखे हो. आपला भाऊ वगैरे असे स्वामी सेवेत असे खरंच केंद्रे दादांचे तर हो प्रत्येक गोष्टीला रिझल्ट येतोच येतो. रिझल्ट येतोच. आणि महाराजांच्या सेवेत हे एक आहे बरं का, पण तुमचे नात्यांचे लोक किंवा कोण येणार नाही, पण स्वामी सेवेकरी जे आहेत ते हा. तुमच्या सानिध्यात येतात महाराजांच्या ह्याच्यात. हॅलो. खूप छान, खूप छान ताई. हो. आणि खूप असे म्हणजे दादा लोक किंवा ताई वगैरे माझ्या संपर्कात आले बरं का, आणि त्याच्यामुळे मला पण खूप गाईडलाईन वगैरे भेटली. हा, हे हे मला महत्वाचं. खूप छान आहे, खूप खरं. म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा आपली स्वामी सेवेकरी नातं खूप महत्वाचं आहे. खरंच खरंच ताई. खूप जे म्हणजे मी म्हणते ह्या जन्मात त्यांचं ऋण फिटणार नाही, खरं. असे आपल्याला प्रॉब्लेम ते हे करतात. पण बाकीचे कसं असतं सगळं म्हणजे दुनियेत म्हणजे भरपूर बाकीचे आपण खूप जवळचेच नाते आपले हितचिंतक असतात वाटतं, हा पण तेच आपल्या खुरापती काढून काहीतरी नुकसान करायच्या मागे असतात. हा. जेव्हा तुमच्यावर वेळ येते तेव्हा तुम्हाला मदत करणारे कोणी नसतं. अगदी. पण स्वामी सेवेकरी मध्ये जे आपल्याला आपले नाते जे जोडतात हो. ना, ते म्हणजे खूप म्हणजे असं एक वाटतं की, आणि ते असे भेटले ना की असं वाटतं ताई की ते आपण खूप खूप दिवसापासून म्हणजे पहिल्यापासून आपलं काहीतरी नातं नातं आहे. आहे, खरंय. आणि ग्रुपवर पण बघा, कोणी आपलं काही संकट हे ते टाकलं की प्रत्येक जण एकमेकाला मदत करतं. मदत करतात. हो ते की नाही? खूप आवडतं. हेच तर म्हणजे आपल्या माणूस ह्या ज्या माणुसकीच्या दुनियेत हेच महत्वाचं आहे. खरंय. शेवटी जनावरे सुद्धा एकमेकांना मदत करतात, पण हो. माणसं स्वार्थी व्हायला लागलीत आणि ती फक्त स्वामींच्या सेवेत एकमेकांना मदत करतात, मदत बाकीचे करतात. नाही. हा, खरंय. अगदी बरोबर ताई. मी शेअर करते हा ताई. हो हो, नक्की हा, नक्की. श्री स्वामी समर्थ ताई. हो. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.